मुंबई भाजपात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपच्या संघटन पर्वाच्या सदस्य नोंदणीतील धीम्या कारभाराची नेतृत्वाकडून दखल घेण्यात आली आहे। थोड्याच वेळात भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्येही तातडीची बैठक पार पडणार आहे। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मुंबईचा आढावा घेणार आहेत। मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्षांकडून सदस्य नोंदणीची माहिती घेतली जाणार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, मुंबई भाजपात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते, नेमकं कारण काय? खरं तर भाजपकडनं गेल्या काही दिवसांपासून संघटनात्मक बांधणीसाठी सदस्य नोंदणी केली जाते। संघटन पर्व त्याला नाव देण्यात आलंय। मात्र यामध्ये कुठेतरी मुंबई भाजपची कामगिरी जी आहे थोडी निराशाजनक दिसते। या पार्श्वभूमीवर एक तातडीची बैठक आज बोलवण्यात आली आणि या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना आणि जिल्हाध्यक्षांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या जातील। त्यासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या नंतरपासून मुंबई भाजपमध्ये फेरबदल होतील अशी एक शक्यता निर्माण झाली होती। याला कुठेतरी बळ आता या चर्चेमुळे मिळतंय। येत्या काही दिवसांमध्ये महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी मुंबई भाजपमध्ये मोठे फेरबदल होतील अशी देखील एक माहिती आता समोर येते। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमके काय निर्देश दिले जात आहेत, सदस्य नोंदणीचा आढावा घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण नेमकं कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतायत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।